इथपर्यंत आल्या ना? मी ज्या नोट्स पाठवल्या आय थिंक त्या आलेल्या असाव्या. ओके, मी आजचं जे काही लेक्चर आहे तर ते डायरेक्ट युट्यूबला लिंक करतोय. ओके, आजचे जे काही लेक्चर आहे ते युट्यूबला लिंक करण्यामागचे कारण एक आहे की काही दिवसानंतर किंवा मग ज्या वेळेस तुम्हाला काही आवश्यकता भासली लेक्चरची जर काही आवश्यकता भासली, सो यू शुड हे जे काही लेक्चर्स आहेत हे लायब्ररीला जमा होणार आहेत. ओके, आणि लायब्ररीला जमा झाल्यानंतर हे जे काही युट्यूबची लिंक आहे तर युट्यूबची लिंक त्या ठिकाणी दिली जाईल तुम्हाला फोटोग्राफ सहित. समजा माझा फोटोग्राफ आहे आणि माझ्या फोटोग्राफ वर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल, सो यू विल गेट द ऑल लेक्चर्स ओके दॅट टॉट आय ऑलरेडी ऍट द टाइम ऑफ टीचिंग, ऑनलाईन टीचिंग. ओके, सगळे लेक्चर तुम्हाला तिथं मिळतील त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर. लायब्ररीची लिंक असणार आहे, ते फोटोग्राफ्स असतील प्रत्येक प्राध्यापकाची. तुम्हाला ज्या प्राध्यापकाचे लेक्चर पाहिजे तर त्या प्राध्यापकाच्या फोटोग्राफवर तुम्ही क्लिक करायचे. सो यू विल फाउंड एव्हरी लेक्चर फ्रॉम दॅट टीचर. ओके, म्हणून आपण काय करू, आज डायरेक्ट युट्यूबला आपण स्ट्रीम करूया आजचे लेक्चर. मी तुम्हाला युट्यूबचं स्ट्रीमिंग जी लिंक आहे ती सुद्धा पाठवतो. तुम्ही युट्यूबला सुद्धा त्या ठिकाणी पाहू शकता. तुमचे फोटोग्राफ्स जे आहेत ते माझ्या युट्यूबच्या चॅनलला त्या ठिकाणी दिसतील. ओके, फ्रॉम टुडे आय विल स्टार्टिंग दिस. ओके, स्ट्रीमिंग होत आहे युट्यूबला. आपले लेक्चर जे आहे ते लाईव्ह त्या ठिकाणी प्रसारित होत आहे आता. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग अँड व्हेरी हॅपीनेस थिंग. आपलं जे काही युट्यूब आहे तर युट्यूबला आपलं प्रसारण झालेलं आहे, होत आहे लाईव्ह. ओके, मी तुम्हाला लिंक शेअर करतोय त्याची आपल्या ह्याला व्हॉट्सअपला. युट्यूबची लिंक आली सर्वांना, व्हॉट्सअपला बघून घ्या. हो सर, आली. युट्यूबच्या त्या लिंकवर क्लिक करून बघा बरं, 2 सेकंड फक्त. देन वी विल स्टार्ट अवर लेक्चर. येतोय का आवाज? Dhanashree has also admitted today. 9 students are joined today's lecture. Okay, thank you. मेघना युट्यूबला आहे? Meghna, I am asking to you, our link is broadcasting. हो सर. Okay. So now we are going to start our 10th lecture on research methodology. Okay, this is the chapter number 3, data collection, analysis and presentation. Okay, याच्यामध्ये आपण बघणार आहोत observation and data collection. An observation is a method by which you gather a knowledge of the research phenomenon through making observation of the phenomena and as and when it occurs. You should aim to focus your observation on human behavior, the use of the phenomenon and human interactions related to the phenomenon. Observation is a technique that involves systematically selecting, watching, listening, and recording behavior, reading, okay, and characteristics of the living beings, object and phenomenon. आता ऑब्झर्वेशन याचा जो अर्थ आहे, टेक्निक जे काय आहे ती कशी काय काय इन्व्हॉल्व करते त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन टेक्निक्स मध्ये. रीडिंग असेल, टीचिंग असेल, रेकॉर्डिंग असेल, बिहेवियर असेल, कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्यानंतर लिव्हिंग बेंगच्या कॅरेक्टरिस्टिक्स असतील, हे सगळेच्या सगळे ऑब्झर्वेशन मध्ये त्या ठिकाणी मोडत असतो. ओके, then the main advantage of the observation is its directness. Okay, we can collect data at the time of they occur. The observer does not have to ask people about their behavior and reports phenomena. या ठिकाणी जो ऑब्झर्वर आहे तर तो त्यांच्या बिहेवियर बद्दल त्यांना काही विचारत नाही किंवा त्या ठिकाणी रिपोर्ट घेत नाही. सो
हा जो काही ऑब्झर्वर आहे तो डायरेक्ट त्यांना त्यांच्याकडे पाहून निरीक्षण करत असतो, ऑब्झर्व करत असतो. ओके. or she or he can simply watch as individual acts and speak. ओके. तो सरळ सरळ त्या ठिकाणी पाहत असतो की त्याचा हावभाव कसा आहे, तो कसा बोलतोय, कसा त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल कसं बिहेव करतोय, ऍक्टिंग कसं करतोय. सो हे सगळ्याच्या सगळं तो काय करतो, निरीक्षण करतो, आणि त्यालाच आपण या ठिकाणी रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये ऑब्झर्वेशन असं म्हणतो. ओके. An observational study, it is usually initiated from 3 different perspective as outlined below. त्याचे जे काही डिफरंट प्रॉस्पेक्टिव्ह आहेत 3 प्रकारचे, ते कोणते आहेत ते आपण बघूया. वेदर द ऑब्झर्वेशन इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट असू शकतं. ओके. वेदर द ऑब्झर्वर प्रेझेन्स इज नोन ऑर अननोन. ओके. ऑब्झर्वर कसा असू शकतो, प्रेझेन्स कसं असू शकतो त्या ठिकाणी, की अननोन किंवा मग नॉन असू शकतो. व्हॉट इज द ऑब्झर्व प्लेज ड्युरिंग द ऑब्झर्वेशन. ओके. तो जो काही ऑब्झर्वर आहे तो कोणता रोल त्या ठिकाणी प्ले करतोय, इट इज द प्रॉस्पेक्टिव्ह ऑफ ऑब्झर्वेशन. नाव डाटा. आता डाटा म्हणजे काय हे अंडरस्टँडिंग असणं अत्यंत महत्वाचे आहे. सो डाटा इज the name given to basic facts and entities such as names and numbers. जर एखादं डाटा असेल तर आपण ज्यावेळेस कलेक्शन करतो तर त्यावेळेस त्या ठिकाणी डाटा गिव्हन टू बेसिक फॅक्ट, ओके, अँड एंटिटीज सच ॲज नेम्स अँड नंबर्स. द मेन एक्झाम्पल ऑफ डाटाच्या मेन एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू. आता एखादी वस्तू आपण विकत घ्यायला जातो, त्याची कॉस्ट विचारतो. ओके. एखादी आपण ज्यावेळेस बाजार करण्यासाठी जातो, बाजार करत असताना त्या ठिकाणी वस्तू घेऊन घरी येतो, तर त्यावेळेस कोणती वस्तू कितीला मिळाली, कॉस्ट, आपण जे परचेस केलेले त्याची कॉस्ट आपण त्या ठिकाणी, तो डाटा असतो. ओके. प्राइसेस जे असेल ते नंबर असेल, आपण त्या ठिकाणी एखादी वस्तू असेल त्यांना त्या ठिकाणी आपण सेपरेशन करतोय, कोणत्या वस्तू किती आहेत. ओके. तर त्या सगळ्याच्या सगळं आपण त्या ठिकाणी एक पाहत असतो, किंवा मग आपण दुकानात गेल्यानंतर त्याचे वेट करत असतो, सगळ्या गोष्टी त्याचे वेट किती असेल तो जो काही डाटा आहे तो एकत्र करत असतो. त्यानंतर एम्प्लॉईजचे नेम असेल, प्रोडक्ट्स नेम असेल, ऍड्रेस असतील, टॅक्स कोड्स असतील, रजिस्ट्रेशन मार्क्स असतील, एटसेट्रा. ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ द डाटा. ओके. त्यानंतर डाटा इज द रॉ मटेरियल दॅट कॅन बी प्रोसेस्ड बाय एनी कम्प्युटिंग मशीन. आता हे जे काय हे डाटा म्हणजे काय, आपण गोळा केलेलं मटेरियल आहे, रॉ मटेरियल आहे, बरोबर आहे की. जो डाटा गोळा केलेला आहे रॉ मटेरियल आहे, आणि हे जे काय आहे हे प्रोसेस केलं जात असतं बाय द कम्प्युटर मशीन. ओके. त्यानंतर असणारे डाटा कलेक्शन. डाटा कलेक्शन कसं करतात, इट इज मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. डाटा कलेक्शन इज अ सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ गॅदरिंग ऑब्झर्वेशन ऑर मेजर. आपण मेजरमेंट जे काय आहे, तर मेजरमेंट केल्यानंतर किंवा ऑब्झर्वेशन केल्यानंतर जो काही डाटा आपण एकत्र करत असतो, किंवा मग डाटा कलेक्शन सिस्टमॅटिक प्रोसेस, जो काही ऑब्झर्वेशन केलेलं आहे किंवा मेजरमेंट केलेलं आहे ते सगळ्याच्या सगळं आपण एकत्र करणं, दॅट इज कॉल्ड ॲज द डाटा कलेक्शन. एकत्र गोळा करणे. ओके. कलेक्शनचा अर्थ होतो गोळा करणे, आणि डाटाचा अर्थ होतो माहिती गोळा करणे. ओके. दॅट इज कॉल्ड ॲज द डाटा कलेक्शन इन इंग्लिश. वेदर you are performing research for business, government or academic purpose, data collection allow you to gain first hand knowledge and original insight into your research problem. आता ज्यावेळेस तुम्ही रिसर्च करता, मग ते रिसर्च कोणता असेल, बिझनेसचा असेल, गव्हर्नमेंट अकॅडमिक पर्पज असेल, किंवा डाटा कलेक्शन असेल, तो हा जो काही डाटा कलेक्शन आहे तर तो तुम्हाला जे काही फर्स्ट हँड नॉलेज आहे किंवा मग ओरिजिनल जे आहे जे आपण कलेक्ट करतोय, किंवा मग तुमच्या रिसर्च, आय थिंक डिस्टर्बन्स इज गोइंग ऑन, समवन इज स्पीकिंग हिअर. I request you kindly switch off your mic. Someone is speaking. Who is speaking here? Okay, wait. दर्शना. आता या ठिकाणी जे काही रिसर्च परफॉर्म करत असतात तुम्ही, फॉर बिझनेस असेल किंवा मग गव्हर्नमेंट ऑर अकॅडमिक पर्पज, डाटा कलेक्शन जे काय आहे तर हे काय अलाउ करत असतं, गेन फर्स्ट हँड नॉलेज अँड ओरिजिनल इन्साइट इन युअर रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्च प्रॉब्लेम जो आहे तुमच्या, तर त्या रिसर्च प्रॉब्लेम मध्ये ओरिजिनॅलिटी किती आहे ते तुम्हाला काढून घेणं, इट इज डाटा कलेक्शन. ओके. व्हाईल मेथड अँड एम्स मे डिफर बिटवीन फील्ड्स, the overall process of data collection remains largely the same. Okay.
बिफोर यू बिगिन कलेक्शन डाटा यू नीड टू कन्सिडर. आता तुम्हाला ते कन्सिडर काय काय करायचे आहे डाटा कलेक्शन करत असताना, हे अत्यंत महत्वाचे आहे. फर्स्ट आहे एम. तुम्ही जे काम करता आहे त्याचा उद्देश काय आहे, जो काही डाटा कलेक्ट करताय, व्हॉट इज द एम बिहाइंड दॅट कलेक्शन ऑफ युअर डाटा. ओके, इट इज मोर इम्पॉर्टंट थिंग. Then the type is also most important. Okay, what kind of the data collection or what type of the data that you will collect. Okay, this is most important thing. Okay, this is a very important need. Okay, त्यानंतर मग पुढची तुम्हाला काय काय डाटा कलेक्शन साठी कशाची आवश्यकता भासणार आहे. लास्ट वन इज द मेथड्स अँड प्रोसिजर्स. ओके, यू विल यूज टू कलेक्ट अँड स्टोर ॲज वेल ॲज प्रोसेस द डाटा. डाटाला तुम्ही प्रोसेस कसं करणार आहेत, मेथड कोणते यूज करणार आहेत, त्यासोबतच प्रोसेसर कशी तुम्ही वापरणार आहेत फॉर द डाटा कलेक्शन. तर डाटा कलेक्शन साठी तुम्हाला या जे काही 3 थिंग्स आहेत, या 3 थिंग्स मोस्ट इम्पॉर्टंट आहेत डाटा कलेक्शन करण्यासाठी. त्यानंतर काही या ठिकाणी आपण मेथड्स घेतलेले आहेत, ते कुठे यूज होतात, मेथड डाटा कलेक्शनच्या मेथड्स. त्यानंतर हाऊ टू यूज हाऊ टू कलेक्ट डाटा. डाटा कसा कलेक्ट केला जाणार आहे, तुम्ही कुठे यूज करणार आहात, आणि मेथड कोणत्या कोणत्या आहेत डाटा कलेक्शनच्या. ओके, तर या आपण त्या ठिकाणी पाहतोय. तर एक्सपेरिमेंट, ज्यावेळेस एक्सपेरिमेंटल मेथड असेल, डाटा कलेक्शन करत असताना एक्सपेरिमेंटल मेथडचा वापर तुम्ही करतायत. सो टू टेस्ट कॅज्युअल रिलेशनशिप. ओके, तर कॅज्युअल रिलेशनशिप त्या ठिकाणी चेक करण्यासाठी तुम्ही त्या एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये त्या ठिकाणी यूज करायचे आहे. हाऊ टू कलेक्ट डाटा कसा कलेक्ट करणार आहेत, मॅनिप्युलेट व्हेरिएबल अँड मेजर देअर इफेक्ट्स ऑन अदर. ओके, डाटा कलेक्ट करत असताना तुम्ही काय करणार आहे, त्या ठिकाणी रिलेशनशिप दाखवणार आहेत. एखादे एक्सपेरिमेंट, एक्झाम्पल, मी दोन फिश कलेक्ट केलेले आहेत, दोघांवर त्या ठिकाणी एखादा टॉक्सिसिटी टेस्ट मी पाहतो आहे. तर टॉक्सिसिटी पाहत असताना तुम्हाला रिलेशनशिप दाखवावं लागेल की हे काय पेस्टिसाइड आहे, हे जे काय पेस्टिसाइड आहे त्या दोन फिशेसवर मी यूज केलेला आहे, कोणत्या फिशवर किती इफेक्ट झाला. ओके, सो दिस इज द कलेक्शन ऑफ युअर डाटा. लक्षात, डाटा कलेक्शन केलेलं आहे की कोणत्या फिशवर किती त्या ठिकाणी इफेक्ट झाला. हे व्हेरिएबल तुम्हाला त्या ठिकाणी मॅनिप्युलेट करावं लागेल, व्हेरिएबल तुम्हाला त्या ठिकाणी पाहावं लागेल, आणि मेजर इफेक्ट जो काय आहे तर तो इफेक्ट तुम्हाला या ठिकाणी पाहावा लागेल किंवा मग कलेक्ट करावा लागेल. ओके, तो डाटा तुम्ही कलेक्ट केलेला आहे की कोणत्या फिशवर किती हे झालेलं आहे, इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर जर सर्वे तुम्ही करता आहेत, सर्वे करत असताना टू अंडरस्टँड द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑर ओपिनियन ऑफ अ ग्रुप पीपल. आता तुम्ही कसं यूज करणार आहे त्या डाटा कलेक्शनला, टू अंडरस्टँड द जनरल कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहेत, त्याचे समस्या कोणत्या कोणत्या आहेत, किंवा त्यांच्या तुम्ही जर समजा त्यांच्या डायरेक्ट सर्वे करताय, त्यांच्या घरात किती लोक आहेत, त्यांच्या घरी कोणते कोणते पाळीव प्राणी आहेत, त्यांच्या घरात स्टोव्ह आहे का, त्यांच्या घरात फॅन आहे का, त्यांच्या घरात टीव्ही आहे का. सो ह्या सगळ्याच्या सगळ्या ओपिनियन, त्यांचे ओपिनियन जे काय ग्रुप ऑफ पीपलचं, ते तुम्ही त्या ठिकाणी कलेक्शन करून घ्याल. आणि त्यानंतर मग डाटा जे काय आहे तर डाटा हाऊ टू कलेक्ट. तर डिस्ट्रीब्यूट अ लिस्ट ऑफ क्वेश्चन्स टू अ सिम्पल ऑनलाईन इन पर्सन ऑर ओव्हर द पीपल. आता तुम्ही काय कराल, जर तुम्हाला ग्रुप जो आहे तर ग्रुपमध्ये तुम्हाला ते पाठवायचे आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागेल, एक क्वेश्चनरी बनावं लागेल. आणि क्वेश्चनरी बनवत असताना किंवा मग तुम्हाला ऑनलाईन जे काय आपण टेस्ट साठी युज करतो, आता सध्या कोरोना असल्या कारणामुळे किंवा कोरोनामुळे लॉकडाऊन असल्या कारणामुळे सगळ्याच्या सगळं बंद आहे, मग आपल्याला त्यांच्यापर्यंत क्वेश्चनरी पाठवायचे. तर आपण काय करतो, गुगल फॉर्मच्या थ्रू आम्ही तुमच्यापर्यंत टेस्ट जे काय आहे, जी टेस्ट घ्यायची असेल, तर तुम्ही कॉलेजला येऊन टेस्ट देऊ शकत नाही, तर आम्ही काय करतो, क्विज बनवतो. आणि क्विज बनवल्यानंतर गुगल फॉर्मच्या थ्रू आम्ही तुम्हाला ती लिंक पाठवतो. ज्यावेळेस तुम्ही लिंक ओपन करता, तुमच्या पत्ता, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमचा रोल नंबर, जी काही इन्फॉर्मेशन विचारली असेल तर ती सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करावी लागते. आणि फिल केल्यानंतर तुम्हाला त्या सब्जेक्टशी रिलेटेड 10 प्रश्न असतील, 15 प्रश्न असतील, त्यांची उत्तर घेऊन तुम्हाला सबमिट करावं लागतं. अशा प्रकारे जे काही ऑनलाईन जे काही सॅम्पल आहे प्रश्नांचे, तर ते त्या ठिकाणी ग्रुप ऑफ पीपलला त्या ठिकाणी पाठवावं लागत असं ज्यावेळेस सर्वे करतो त्यावेळेस. ओके, त्यानंतर मग आता इंटरव्ह्यू आहे, सर्वे. ओके, सर्वेचं काय करावं लागेल तुम्हाला, हाऊ टू कलेक्ट द डाटा बाय द फोन ऑर ऑनलाईन. ओके, बाय द हेल्प ऑफ क्वेश्चनरी. आलं लक्षात. त्यानंतर असणारे इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यूच्या वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, हाऊ टू कलेक्ट द डाटा व्हर्बली. तुम्हाला तिथं जाऊन स्वतः जे काय आहे इंटरव्ह्यूच्या वेळेस स्वतः थांबावं लागेल.
आणि त्या व्यक्तीला जो काही इंटरव्ह्यू देणार आहे त्याला त्याच्याजवळ जाऊन तुम्ही काय करा, त्याला काही प्रश्न विचारणार आहेत आणि प्रश्न विचारल्यानंतर जे काही क्वेश्चन्स आहेत तर ते क्वेश्चन्स ओपन एंडेड तुम्हाला विचारायचे आहेत इंडिव्हिज्युअली. आणि त्या ठिकाणी जो काही फोकस ऑफ ग्रुप असेल किंवा मग जो पीपलचा ग्रुप असेल त्यांच्या जवळ जाऊन डायरेक्ट तुम्ही त्यांना प्रश्न विचारून डिस्कशन करून त्यांच्याकडून तुम्ही उत्तर घेऊ शकतात. ओके. त्यावेळेस मग कुठे यूज त्याचा होत असतो, टू गेन अँड डेप्थ अंडरस्टँडिंग ऑफ प्रेसिपिशन ऑर ओपिनियन्स ऑन अ टॉपिक. ओके. ऑब्झर्वेशन, जर मेथड ऑब्झर्वेशनची असेल तर ऑब्झर्वेशन करत असताना तुम्हाला काय करावं लागेल, मेजरमेंट करावं लागेल और सर्वे सॅम्पल विदाउट ट्राईंग टू इफेक्ट देम. ऑब्झर्वेशन करत असताना तुम्हाला तिथं थांबावं लागेल, थांबत असताना तुम्हाला ते ऑब्झर्व करावं लागेल. सर्व सॅम्पल तुम्ही त्या ठिकाणी यूज करू शकता टू अंडरस्टँड समथिंग इन इट्स नॅचरल सेटिंग. ओके. त्यानंतर असणार आहे इथेनोग्राफी. इथेनोग्राफी मध्ये जॉईन अँड पार्टिसिपेट इन अ कम्युनिटी और रेकॉर्ड युअर ऑब्झर्वेशन अँड रिफ्लेक्शन्स. या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला पार्टिसिपेट व्हावं लागेल किंवा मग जॉईन व्हावं लागेल आणि त्या कम्युनिटी सोबत ज्यावेळेस तुम्ही जॉईन व्हाल, ज्यावेळेस तुम्ही पार्टिसिपेट व्हाल, मग त्यांच्यासोबत राहून तुम्ही काय शिकलात. ओके. ते ऑब्झर्वेशन कराल, त्यांचे रिफ्लेक्शन काय आहे ते कराल, टू स्टडी द कल्चर ऑफ अ कम्युनिटी ऑर ऑर्गनायझेशन फर्स्ट हँड. म्हणजे तुम्ही काय कराल, त्यांचे कल्चर समजण्यासाठी तुम्ही त्या कल्चर मध्ये डायरेक्ट मिक्सअप होऊन जाल, त्या जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये सरळ सरळ काय व्हाल, इन्व्हॉल्व्ह होऊन जाल आणि ती कल्चर तुम्ही शिकून घ्याल. ओके. दिस इज द इथेनोग्राफी मेथड. ओके. त्यानंतर अर्चिवल रिसर्च मध्ये तुम्हाला कलेक्शन ऑफ डाटा कसा करायचा आहे, ऍक्सेस मॅन्युस्क्रिप्ट, डॉक्युमेंट्स और रेकॉर्ड्स फ्रॉम द लायब्ररीज, डिपॉझिटर्स और डिपॉझिटरीज और द इंटरनेट. आता हे जे काही रिसर्च आहे तर ते आर्चिव्ह रिसर्च तुम्हाला ज्यावेळेस करायचे आहे तर त्यावेळेस काय करायचे आहे तुम्हाला, की ऍक्सेस मॅन्युस्क्रिप्ट ऍक्सेस करावं लागेल, डॉक्युमेंट्स असतील, रेकॉर्ड्स असतील, लायब्ररी मधनं तुम्हाला ते घ्यावे लागतील, डिपॉझिटरीज किंवा मग फ्रॉम द इंटरनेट तुम्हाला ते घ्यावं लागेल टू अंडरस्टँड करंट ऑर हिस्टोरिकल इव्हेंट कंडिशन्स ऑर प्रॅक्टिसेस. ओके. त्यानंतर असणारे नेक्स्ट जे आहे ते आपण बघूया. सेकंडरी डाटा कलेक्शन जो आहे तर सेकंडरी डाटा कलेक्शन कसा घेतला जात असतो, फाइंड एक्झिस्टिंग डाटा सेट्स दॅट हॅव ऑलरेडी बीन कलेक्टेड फ्रॉम सोर्सेस सच एज गव्हर्नमेंट एजन्सीज और रिसर्च ऑर्गनायझेशन. फर्स्ट प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू इन लास्ट लेक्चर. ओके. लास्ट ज्यावेळेस लेक्चर झालं होतं आपलं तर त्यावेळेस मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की व्हॉट इज द प्रायमरी डाटा आणि सेकंडरी डाटा काय. प्रायमरी डाटा जो तुम्ही स्वतः कलेक्ट करता तो, सेकंडरी डाटा जो ऑलरेडी कलेक्टेड असेल त्याच्यावर तुम्ही स्टडी करता. ओके. दॅट इज द सेकंडरी डाटा. आता जो एक्झिस्टिंग डाटा आहे, डाटा सेट आहे, तर तो ऑलरेडी कलेक्टेड आहे आणि त्या सोर्सेस मधनं किंवा सोर्सेस कोणते असेल, मग कोणते सोर्स असू शकतो. ओके. गव्हर्नमेंट एजन्सी असू शकते, रिसर्च ऑर्गनायझेशन असू शकतात, जर्नल्स असतील, जे असेल तो ऑलरेडी कलेक्टेड डाटा. तर मग तो का, ओके, टू अनालाइज डाटा फ्रॉम पॉप्युलेशन दॅट यू कांट ऍक्सेस फर्स्ट हँड. की तो जो काही आधीचा डाटा आहे तर तो अनालाइज करण्यासाठी तुम्ही सेकंडरी डाटाचा वापर करत असतात. की पहिला जो डाटा ऑलरेडी कलेक्ट केलेला आहे, जो तुम्ही प्रायमरी जो डाटा आहे तो कलेक्ट करू शकत नाही, परंतु सेकंडरी डाटाच्या बेसवर तुम्ही या ठिकाणी अनालाइज करू शकता. दिस इज द सेकंडरी डाटा कलेक्शन. ओके. आता डाटा अनालिसिस जे काय आहे, तर डाटा अनालिसिस चा ज्यावेळेस विचार केला जात असतो, डाटा अनालिसिस इज अ प्रोसेस ऑफ इन्स्पेक्टिंग, क्लिनिंग, ट्रान्सफॉर्मिंग अँड मिडलिंग डाटा विथ द गोल ऑफ डिस्कवरिंग युजफुल इन्फॉर्मेशन, इन्फॉर्मिंग कन्क्लुजन्स अँड सपोर्टिंग डिसिजन्स मेकिंग. डाटा अनालिसिस काय बरं आणि काय केला जात असतो, डाटा अनालिसिस याच्यासाठी केला जात असतो की क्लिझनिंग असायला पाहिजे, ट्रान्सफॉर्मिंग असायला पाहिजे, मॉडेलिंग डाटा जो आहे तो, म्हणजे तुम्हाला तुमचे जे काही गोल आहे तर ते कम्प्लीट करण्यासाठी अनालिसिस करावं लागतं त्या डाटाचे. ओके. जे काही कन्क्लुजन आहे ते तुम्हाला मिळायला पाहिजे त्या डाटावरनं. ओके. म्हणून आपल्याला तो अनालिसिस करावा लागत असतो. डाटा इंटिग्रेशन इज प्रिकर्सर ऑफ डाटा अनालिसिस अँड डाटा अनालिसिस इज क्लोजली लिंक टू data visualization and data dissemination. Data analysis is a process of cleaning. I have already told you. Okay, this sentence is already here. त्यानंतर असणारी द प्रोसेस ऑफ डाटा अनालिसिस uses analytical and logical reasoning to gain information from the data. आता डाटा अनालिसिसचा वापर जो डाटा आहे
ओके, परंतु तो बंच तो कसा आहे, त्या ठिकाणी भरपूर असा डाटा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता डाटा पाहिजे आहे, तर त्यावेळेस तुम्हाला तो अनालाइज करावा लागेल आणि तो काढावा लागेल साईडला, जो तुमच्या कामाचा आहे तो डाटा काढणं. ओके, द मेन पर्पज ऑफ डाटा अनालिसिस इज टू फाइंड मीनिंग इन डाटा सो दॅट द डिराइव्ड नॉलेज कॅन बी युज्ड टू मेक इन्फॉर्मेशन इन्फॉर्म्ड डिसिजन. ओके, डिसिजन इन्फॉर्म करण्यासाठी तुम्हाला तो डाटा अनालिसिस करणे गरजेचे असतं. तर काही टाइप्स आहेत डाटा अनालिसिसचे. देर आर 4 टाइप्स. ओके, बिफोर युअर स्क्रीन. Descriptive analysis is the first one. Second one is the diagnostic data. Third one is the predictive data, and fourth one is the prescriptive analysis. Okay, both are the data analysis. All these are the data analysis. आता मेथड कशी आहे डाटा अनालिसिसची आपण ती पाहूया. द टाइप ऑफ डाटा अनालिसिस आर टेक्स्ट. ओके, कशी असू शकते ती? टेक्स्ट असू शकते, स्टॅटिस्टिकल असू शकते, डायग्नोस्टिक असू शकते, प्रेडिक्टिव्ह असू शकते किंवा प्रेस्क्रिप्टिव्ह अनालिसिस असू शकतं. ओके, हे सगळेचे सगळे मेथड आहेत. तुम्ही डाटा जे काय आहे डाटा अनालिसिस कशा प्रकारे करणार आहात, एक तर तुम्ही टेक्स्टच्या माध्यमातून करू शकता, एक तर तुम्ही स्टॅटिस्टिकल मेथडने करू शकतात, डायग्नोस्टिक मेथडने करू शकतात, प्रेडिक्टिव्ह मेथडने करू शकतात, प्रिस्क्रिप्टिव्ह मेथडने करू शकतात डाटा अनालिसिस. ओके, डाटा अनालिसिस कन्सिस्ट ऑफ डाटा रिक्वायरमेंट, गेदरिंग, डाटा कलेक्शन, डाटा क्लिनिंग, त्यानंतर असणारे डाटा अनालिसिस, डाटा इंटरप्रिटेशन अँड डाटा व्हिज्युअलायझेशन. याच्या माध्यमाने तुम्ही त्या ठिकाणी हे जे काय आहे डाटा कलेक्शन तर ते करू शकतात. त्यानंतर असणारे डाटा अनालिसिसचे टूल कोणते कोणते असतात, कशाच्या माध्यमाने तुम्ही डाटा कलेक्ट करू शकतात. तर डाटा कलेक्शन टूल्स कोणते कोणते आहेत ते आपण पाहूया. तर सिरीज चार्ट असू शकतो, त्यानंतर काही मॅप्स असतात. एखाद्या वेळेस तुम्ही जॉग्राफी तुमच्या होता, तर जॉग्राफी मध्ये तुम्हाला डाटा जो काय तो कलेक्शन अनालाइज करण्यासाठी तुम्ही कशाचा वापर करत होते? मॅपचा वापर करत होते. समजा राजधानी तुम्ही काढत होते, प्रत्येक राज्याची राजधानी कोणती कोणती आहे. ओके, प्रत्येक राज्याची राजधानी काढत असताना तुम्ही काय केलं होतं, त्या भारताच्या नकाशा ओपन केला आणि मॅप ओपन केल्यानंतर तुम्ही काय केलं, डाटा अनालाइज केला, अनालिसिस केलं की महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे, राजस्थानची राजधानी कोणती आहे, त्यासोबतच मध्य प्रदेशची, हरियाणा मध्य प्रदेशची कोणती आहे, उत्तर प्रदेशची कोणती आहे, हे सगळ्याचा सगळा डाटा काय केला तुम्ही अनालाइज केला बाय द हेल्प ऑफ मॅप. ओके, डायग्राम्स असतील, त्यानंतर मग इंटरप्रेट असेल किंवा मग त्या ठिकाणी त्याच्यासोबतच सिरीज ऑफ चार्ट्स असतील, हे सगळेचे सगळे काय तर डाटा कलेक्शनच्या टूल्स आहेत. ओके, जिथं म्हणजे तुम्ही ह्या टूल्सचा वापर करून काय करू शकतात की डाटा अनालाइज करू शकतात. ओके, हे टूल्स आहेत. आता नेक्स्ट आहे टॅब्युलेशन फॉर्म. आता टॅब्युलेशन मध्ये काय असणार आहे की दिस इज द सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ डाटा ऑफ द स्टॅटिस्टिकल डाटा इन कॉलम ऑर रॉ. कॉलम आणि रॉज मध्ये मी तुम्हाला नेक्स्ट स्लाइड मध्ये दाखवणारच आहे. आय विल शो यू नेक्स्ट स्लाइड की टॅब्युलेशन फॉर्मॅट कसा असतो. टॅब्युलेशन फॉर्मॅट मध्ये भरपूर अशी माहिती आहे, 4-5 पेजेसची. तुम्ही काय कराल, तिला एक टेबल बनवा आणि टेबल मध्ये त्या ठिकाणी काय करून द्याल, त्याला त्या ठिकाणी अरेंजमेंट करून द्याल त्या डाटाचे. मी मगाशी आता जो काय डाटा दाखवला तुम्हाला, दिस इज द टॅब्युलेशन. हा जो काय आहे हा टॅब्युलेटेड फॉर्म आहे. हा जर डाटा मी एक याच्यात केला तर 2-3 स्लाइड बनल्या असत्या, परंतु मी काय केलं, तो एकाच स्लाइड मध्ये बनवून दिलेला आहे. ओके, आणि एकाच स्लाइड मध्ये बनवून दिला असल्या कारणामुळे काय झालं की जो काय टॅब्युलेशन आहे, टेबलच्या फॉर्म मध्ये जो डाटा असतो ना, तर त्या डाटाला टॅब्युलेटेड फॉर्म असं म्हणतात. ओके, ट्युब्युलेशन असं म्हणतात. आलं लक्षात? टेबलच्या फॉर्मॅट मध्ये असलेला डाटा म्हणजे काय, ट्युब्युलेशन. इट इन्व्हॉल्व्स द ऑर्डरली अँड सिस्टमॅटिक प्रेझेंटेशन ऑफ numerical data in form designed to explain the problem under consideration. जो काय प्रॉब्लेम आहे किंवा मग जो काय नंबर मध्ये डाटा असेल, ओके, तर तो नंबर मध्ये डाटा तुम्ही काय करतात, एक कॉलम मध्ये त्या ठिकाणी ऑर्डरली त्या ठिकाणी तुम्ही अरेंजमेंट करतात. ओके, त्याला ट्युब्युलेशन असं म्हणतात. इन्फरन्स फ्रॉम द स्टॅटिस्टिकल फिगर. स्टॅटिस्टिकल फिगर ज्या काय असतील, नंबरिंग मध्ये असतील किंवा इतर दुसरे असतील, तर त्यांना तुम्ही काय करतात, अरेंजमेंट करतात कॉलम मध्ये. दॅट इज कॉल्ड एज द टॅब्युलेशन. आणि टॅब्युलेशन आपल्याला हेल्प करतं एक स्टॅटिस्टिकल जे काय फिगर आहे ती कलेक्ट करण्यासाठी. ओके, इन अदर वर्ड्स टॅब्युलेशन म्हणजे काय आपण बघूया. द मेथड ऑफ, ही जी काय डेफिनेशन आहे, यू विल गेट इझिली अंडरस्टँड व्हॉट इज द टॅब्युलेशन. The method of placing organized data into a tabular form is known as the tabulation. म्हणजे जो काय डाटा आहे तो डाटा आपण काय करतो, इट मे बी कॉम्प्लेक्स, डबल और सिंपल डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ कॅटेगरायझेशन.
एक टेबल फॉर्म मध्ये जो काय डाटा आहे तर त्याला प्लेस करणे, जे काय वर्ड्स आहेत, सॉरी, जे काही डाटा तुमच्याकडे आहे तर तो टेबल मध्ये अरेंजमेंट करणं, दॅट इज द टॅब्युलेशन. आता इम्पॉर्टन्स का बरं आपण टॅब्युलेशनचा वापर का बरं करतो, व्हाय वी शुड यूज द टॅब्युलेशन फॉर्मॅट, ओके, ऑफ द डाटा. नाउ वी विल सी अंडर टॅब्युलेशन data is divided into various parts, and for each part there are totals and subtotals. त्या ठिकाणी काय असणार आहे, आपल्याला ज्यावेळेस आपण टेबल बनवतो तर त्या ठिकाणी आपल्याला दोन कॅटेगरीज मध्ये त्या ठिकाणी डिव्हायडेशन करावं लागतं, एक टोटल आणि एक दुसरा आहे सब टोटल्स. देअर फॉर रिलेशनशिप बिटवीन डिफरंट पार्ट्स कॅन बी इझिली नॉन. ओके, त्या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येतं की डिफरन्सिएशन आपल्याला कळतं की ह्या एरियामध्ये समजा आपण पॉप्युलेशनचा विचार केला आणि टेबल बनवला. महाराष्ट्रात एवढी पॉप्युलेशन आहे किंवा आपण आता जो काही आजार चालू आहे, डिसीज चालू आहे कोरोना, तर ह्या राज्यात एवढे आहेत, ह्या राज्यात एवढे बरे झाले, एवढे घरी गेले, एवढे एक्सपायर झाले, एवढे ऍडमिट आहेत. आपण तो डाटा पाहतो. ओके, त्याला जर आपण राज्यवाईज ज्यावेळेस आपण करतो, महाराष्ट्रात एवढे आहेत, महाराष्ट्रात एवढे रुग्ण आढळले, एमपी मध्ये एवढे रुग्ण आढळले, युपी मध्ये एवढे रुग्ण आढळले, राजस्थानमध्ये एवढे रुग्ण आढळले. त्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये आपण काय करणार आहे की एवढे बरे होऊन घरी गेले, या राज्यातून एवढे बरे होऊन घरी गेले. हे आपण डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्यापेक्षा टेबल मध्ये जर केलं तर आपल्याला लगेच डिफरन्सेस करता येतात की किती पर्सेंट मध्ये किंवा किती, समजा इथं 67,000 असतील महाराष्ट्रात आणि तिकडे असतील 45,000 किंवा मग 47,000 असतील, कितीचा डिफरंट आहे आपल्याला तिथं लगेच कळून जातं त्या टेबलमध्ये. 20चा डिफरंट आहे म्हणजे 20,000 त्या ठिकाणी कमी आहेत, म्हणजे तिथं प्रादुर्भाव जो आहे या डिसीजचा तर तो कमी आहे. वी विल इझिली ऑब्झर्व दिस थिंग. ओके, म्हणून आपल्या टेबलची अत्यंत आवश्यकता भासत असते. त्यानंतर असणारे टॅब्युलेशन इज युजफुल इन कन्सिडरिंग द डाटा कलेक्शन. आता टॅब्युलेशन जे आहे तर ते कशासाठी येतं, डाटा कंडेन्सेशन साठी आपल्याला त्याचा वापर होत असतो. टॅब्युलेशन मेक्स इट इझी टू अनालाइज द डाटा फ्रॉम टेबल. टेबल मधून आपल्याला डाटा सहज त्या ठिकाणी अनालाइज करता येत असतो, म्हणून आपण टॅब्युलेशन फॉर्म हा यूज करत असतो रिसर्च मध्ये. आता ऑब्जेक्टिव्ह कोणते कोणते आहेत टॅब्युलेशनचे, वी विल सी. 5 त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह आहेत. यू हॅव टू टेक अ स्क्रीनशॉट्स. ओके, ते जे काही स्लाइड्स आहेत त्याचे स्क्रीनशॉट्स घेऊन घेत चला. आता आणि मला पाठवायचे ते स्क्रीनशॉट्स, ओके, ऑन माय व्हॉट्सअप पर्सनल. आय विल अरेंज इट अँड ओके, अँड आय विल टेक इट ॲज अ रेकॉर्ड. टू सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स डाटा. आता जो काही ऑब्जेक्टिव्ह आहे पहिला, सिम्प्लिफाय कॉम्प्लेक्स डाटा, इट रिड्यूस द बल्क ऑफ इन्फॉर्मेशन. जे काय आपण आपल्याकडे भरपूर असे पेजेस मध्ये आपण तो डाटा लिहून ठेवलेला आहे डिस्क्रिप्टिव्ह टाइप मध्ये, परंतु आपल्याला तो इझी अंडरस्टँड व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक टेबल बनावं लागेल. म्हणजे टू सिम्प्लिफाय द कॉम्प्लेक्स जो काही डाटा असेल त्याला सिम्पल करण्यासाठी आपण टेबलचा यूज करत असतो. दिस इज द वन ऑब्जेक्टिव्ह. टू ब्रिंग आउट इसेन्शियल फिगर ऑफ द डाटा. Okay, it brings out or chief main characteristics of the data. It presents facts clearly and precisely without textual explanation. आपल्याला त्या ठिकाणी बघा एक टेबल आहे आणि त्या टेबल मध्ये आपण सरळ सरळ अत्यंत सोप्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन लिहू शकतो. इथं डिस्क्रिप्टिव्ह टाइप आहे, तिथं सिंपल टाइप मध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिहून घ्यावी लागणार, म्हणजे आपल्याला ते लगेच अंडरस्टँडिंग व्हायला पाहिजे. एक्झाम्पल आपण बॅक साईडला ज्यावेळेस आपण जातो त्या टेबल मध्ये, तर हे बघा, हे एक 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 ओळी आहेत पाहायला गेलं तर. ओके, तर इथं ही एक ओळ आहे, ही एक ओळ आहे, तर इथं डिस्क्रिप्टिव्ह आहे. आपण ज्यावेळेस टेबल मध्ये टाकलं तर आपल्याला इझिली अंडरस्टँडिंग झालं की नेमकं काय आहे. ओके, वरती आपण लिहून घेतलेलं होतं त्या ठिकाणी हाऊ टू यूज. ओके, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी जो काही डाटा आहे तर तो डाटा आपण इझिली त्या ठिकाणी मेन जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर ते या ठिकाणी आपण त्या टेबल मध्ये टाकू शकतो अंडरस्टँडिंग साठी. टू फॅसिलिटेट द कंपॅरिझन, डिफरन्स बिटवीन जे काय असेल, मी तुम्हाला आता सांगितलं कोणत्या राज्यामध्ये किती रुग्ण आढळले. ओके, तर ते डिफरन्स बिटवीन आहे, बरोबर, म्हणजे कंपॅरिझन आपण त्या ठिकाणी करतो आहोत. कंपॅरिझन करत असताना आपल्याला कॉलम्स जे काय असेल तर त्यांची अत्यंत महत्वाची त्या ठिकाणी हेल्प त्या ठिकाणी भासत असते, किंवा मग आपल्याला ते अत्यंत हेल्पफुल असतात कॉलम्स वगैरे जे असतील ते. ओके, तर ते कंपॅरिझन करण्यासाठी टेबल जो असेल तर तो अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी आपल्याला काम येत असतो, टेबल फॉर्मॅट मध्ये जर डाटा असेल तर. टू फॅसिलिटेट स्टॅटिस्टिकल अनालिसिस, स्टॅटिस्टिकल अनालिसिस करण्यासाठी सुद्धा तो अत्यंत महत्वाचा असतो. आपण काय करतो, समजा भाग्यश्रीला रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये समजा 100 पैकी 95 मार्क्स पडले, मेघनाला 97 पडले, समजा वर्ष असेल तर वर्षाला
त्या ठिकाणी पडले आहेत समजा 90 पडलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही ज्यावेळेस कंपॅरिझन करता, कंपॅरिझन झालं बरोबर. आता दुसरं फॅसिलिटेट द स्टॅटिस्टिकल अनालिसिस. स्टॅटिस्टिकल अनालिसिस करत असताना कोणाला किती पडले तुम्ही सहज त्या ठिकाणी काढू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये जर राहिलं असं तुम्हाला ते वाचावं लागलं असतं बरोबर. इथं सरळ वर्षाच्या समोरचा जो काय विषय आहे तो विषय आणि त्याच्या समोरच्या त्या ठिकाणी मार्क्स ते लगेच तुमच्या ते टेबल फॉर्म मध्ये दिसतील आणि इझी त्या ठिकाणी आपल्याला ते करता येत असतात बाय द हेल्प ऑफ दिस टॅब्युलेशन फॉर्मॅट. ओके. त्यानंतर टू सेव्ह द स्पेस. आता ह्याचा एक अत्यंत महत्वाचा फायदा म्हणजे स्पेस जो काय आहे तर तो आपला त्या ठिकाणी सेव्ह होत असतो. स्पेस जो काय आहे तर तो आपल्याला वाचत असतो. तो मी जी काही स्लाइड बनवलेली आहे, जे काही टेबल बनवलेला होता तर त्या टेबलमध्ये जवळपास 2 ते 3 स्लाइड त्या ठिकाणी गेले असते. परंतु मी काय केलं, टेबल बनवला आणि टेबल बनवल्यानंतर काय केलं त्या ठिकाणी तो जो काय डाटा आहे तर तो डाटा एका स्लाइड मध्ये मी त्या ठिकाणी सामावून घेतला बरोबर. म्हणजे आपला जो काय स्पेस होता तर तो काय झाला त्या ठिकाणी सेव्ह झाला. ओके. तर हे जे आहेत हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. आता आपण बघणार आहोत नेक्स्ट जो काय टॉपिक आहे तर तो आहे व्हॉट इज द व्हेरिएबल. व्हेरिएबल काय आहे ते आपण बघूया. अ व्हेरिएबल इज अ व्हेरिएशन विथ अ क्लास ऑफ ऑब्जेक्ट्स. आता जे काय आहे व्हेरिएशन म्हणजे जी काही तफावत आहे तर ती तफावत एखादा ऑब्जेक्ट आहे ओके क्लास मधील जो काय ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यातलं व्हेरिएशन काढणं म्हणजेच व्हेरिएबल. ओके. एक्झाम्पल आपण प्रत्येकाचे जे डोळे पाहिले तर काहींचे डोळ्यांचा कलर जो काय तर डोळे वेगवेगळे कलरचे असतात बरोबर. तर डोळ्यांचा कलर आपण या ठिकाणी घेतलेला आहे. दिस इज द व्हेरिएशन और व्हेरिएबल. अ कॉन्स्टंट इज अ कॅरेक्टरिस्टिक विथ no variations with a class object grade level of 9th graders. Okay. Researchers choose certain variables to study since they are suspected to be related to a possible relationship to be a discover. ओके. आता या ठिकाणी व्हेरिएबल मध्ये आपल्याला काय करावं लागतं, रिलेशनशिप दाखवावे लागत असतात की हे रिलेशनशिप पॉसिबल कोणते कोणते आहेत, पॉसिबिलिटीज त्या रिलेशनशिपच्या ओके व्हेरिएबलच्या थ्रू. आता त्याचे टाइप्स आहेत व्हेरिएबलचे क्वांटिटेटिव्ह आणि कॅटेगरिकल. व्हेरिएबल आर क्लासिफाईड into two types like quantitative and categorical. आता क्वांटिटेटिव्ह मध्ये काय असणार आहे, द कन्सेप्च्युअलाइज्ड अँड अनालाइज्ड इन डिस्टिंक्ट कॅटेगरी विथ नो कंटिन्यूम इम्प्लाइड. आता समजा हाईट आहे, हाईट आपण कशामध्ये मोजतो, लिटर मध्ये मोजतो की किलो मध्ये मोजतो? हाईट कशामध्ये मोजतो, लिटर मध्ये? म्यूट व्हायचे आहे तुम्ही. फर्स्ट यू शुड आय वॉन्ट टू टॉक विथ यू. हाईट कशी मोजतात, किलो मध्ये? नाही सर. कशामध्ये? फूट मध्ये. फीट मध्ये. ओके, फीट मध्ये किंवा इंच मध्ये मोजतो आपण बरोबर. हाईट आपण तशी मोजतो. आता कॅन बी सब डिवायडेड इनटू स्मॉलर युनिट्स. काही जे काय आहेत तर ते स्मॉलर युनिट्स मध्ये आपण सेंटीमीटर असेल, इंच मध्ये असतील. ओके. तर अशा प्रकारे आपण ते जे काय आहे तर ते क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट झाले बरोबर. आता कॅटेगरिकल डज नॉट व्हेरी इन डिग्री बरोबर, अमाऊंट ऑर क्वांटिटी त्या ठिकाणी नसते. बट अ क्वालिटेटिव्ह डिफरंट म्हणजे पॉलिटिकल पार्टी इट इज द एक्झाम्पल ऑफ कॅटेगरिकल व्हेरिएबल. देर इज नो मिडल ग्राउंड ऑर इन बिटवीन मेजरमेंट. त्या ठिकाणी मेजरमेंट राहत नाही, परंतु त्या ठिकाणी क्वालिटेटिव्ह डिफरन्सिएशन आपल्याला पाहाव्यास मिळत असतात जे काही पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्यामध्ये. आता ही पार्टी चांगली आहे, काँग्रेस चांगली आहे, बीजेपी चांगली आहे, कम्युनिस्ट चांगली आहे, बीएसपी चांगली आहे, ही आरपीआय चांगली आहे, शिवसेना चांगली आहे, राष्ट्रवादी चांगली आहे. या सगळ्याच्या सगळ्या ज्या काही पार्टीज आहेत तर त्या पार्ट्या मी सगळ्या चांगल्या सांगतोय, परंतु आपल्या मते आपण कोणती श्रेष्ठ त्या ठिकाणी मानतोय, इट इज क्वालिटेटिव्ह. ओके. तुम्ही कोणत्या पार्टीला किती क्वालिटी देत आहे, दिस इज इम्पॉर्टंट. ओके. आपल्याला पॉलिटिक्स नाही पाहिजे. ओके. वी वॉन्ट ओनली सी द कॅटेगरिकल व्हेरिएबल. नाव क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल्स आपण इन फिगर मध्ये त्या ठिकाणी म्हणजे आपण त्या ठिकाणी डायग्रामच्या थ्रू आपण त्या ठिकाणी बघूया. क्वांटिटेटिव्ह व्हेरिएबल मध्ये काय असणार आहे, या ठिकाणी लो आणि हाय हे बघा इंचेस मध्ये आपण या ठिकाणी बघा लो आणि कमी म्हणजे कमी इंचेस किंवा मग कमी जास्त आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे आपण क्वांटिटीला काय करू शकतो, मोजू शकतो. किंवा मग जे काही घर आहेत, छोटस घर असेल तर हे जे हाऊस आहे तर हे $50,000 ने बनलेलं आहे. जर हे हाऊस असेल तर हे $200,000 ने बनलेलं आहे. हे जर घर असेल म्हणजे जसं घरची क्वालिटी आहे, यस जशा घरची क्वालिटी आहे, जसं घर ते जेवढा पैसा गेला बरोबर, इट इज द क्वांटिटेटिव्ह. म्हणजे आपण ज्या घरला क्वांटिटी म्हणजे एखादं घर आहे, हे घर कितीला बांधलं आपण विचारतो ना,
हा, मग 50 लाख रुपये लागले, 1 करोड रुपये लागले, जे असेल ते. तर ह्या ठिकाणी बघा ही क्वांटिटी आपण त्या ठिकाणी मेजरमेंट करतो त्याला. ओके, दिस इज द क्वांटिटी. आता या ठिकाणी कॅटेगरील मध्ये काय असणार आहे, क्वालिटीला इथं जास्त भर दिला असतो, मेजरमेंटच्या इथं काहीच घेणं देणं नाही. आता हे काही झाडं आहेत, तर झाडांमध्ये आपण काय करतो, कॅटेगरीज ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ द ट्री. हे कॅटेगरीज आहेत ना, बरोबर आहे. ह्या सुद्धा कॅटेगरीज आहेत. हे तिघचे तिघ काय आहेत, कॅटेगरीज आहेत. कॅटेगरीज आहेत म्हणजे काय आहे की हे जे काही कॅटेगरीज आहेत, हा काय पॅराशूट आहे. ओके, हे जे काय हे एरोप्लेन आहे, हे काय हेलिक्राफ्ट आहे. तर हे कॅटेगरीज आहेत. यांना आपण मोजू शकत नाही, यांची क्वांटिटी नाही करू शकत, बरोबर. परंतु यांची कॅटेगरी आपण लक्षात ठेवू शकतो की हा जो काय हा पॅराशूट आहे, या ठिकाणी लोक बसतात. ओके, हे जे काय आहे विमान आहे, विमानचे या ठिकाणी अशा स्ट्रक्चर असतं. हे जे काय आहे हे हेलिक्राफ्ट आहे, हे हेलिक्राफ्टचं म्हणजे हे काय झालं, कॅटेगरिकल डिफरन्स झाला, बरोबर. तिसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, अॅनिमल्स बघतोय. ओके, हे जे काही अॅनिमल्स आहेत, हे अॅनिमल्स डिफरंट आहेत एकमेकांशी, बरोबर. व्हेरिएबल आहेत, व्हेरियस म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, तिघांमध्ये तारतम्य काहीच बसत नाही, म्हणजे वेगवेगळे वाटत आहेत ते. ओके, व्हेरिएशन्स आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळत असतात. ओके, दिस इज द कॅटेगरी. आता इंडिपेंडंट अँड डिपेंडंट व्हेरिएबल हे मी तुम्हाला ऑलरेडी शिकून दिलेलं आहे. आधीचे जे काय आहेत त्याच्यात मी शिकून दिलेलं आहे, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल काय आहे. आपलं जे काही लेक्चर चालू होतं त्यावेळेस, रेग्युलर ज्यावेळेस चालू झालं होते 10-15 दिवस, तर त्यावेळेस मी शिकवलेलं आहे तुम्हाला. ओके, द इंडिपेंडंट व्हेरिएबल इज व्हॉट द रिसर्चर स्टडीज टू सी इट्स रिलेशनशिप्स ऑर इफेक्ट. The dependent variable is what is being influenced or affected by the independent variable presumed result. Okay, independent variable may be either manipulate or selected. आता हे जे काय इंडिपेंडंट आहे, इंडिपेंडंट म्हणजे काय, स्वतंत्र, ते कोणावर डिपेंड राहत नाही. एक्झाम्पल आपली जी काय हाईट आहे. ओके, तर ही हाईट आपल्या वयावर डिपेंड करते, किंवा मग आपलं जे वेट आहे तर ते वेट आपल्या वयावर डिपेंड करतं, बरोबर. दिस इज द इंडिपेंडेंट. आता हे जे काय डिपेंडंट आहे, डिपेंडंट म्हणजे काय, आता एक्झाम्पल आपण जर पाहिलं, जर वयानुसार चेहऱ्यामध्ये सुद्धा चेंजेस होत जातात. आपण लगेच ती हाईट किती असेल हे माहित नाही, परंतु चेहऱ्यावरनं ओळखून घेतो की ती किती वयाची असेल किंवा तो किती वयाचा असेल, बरोबर. ओळखला जातो ना. हा, तर मग ओळखला जातो म्हणजे हे काय झालं, इंडिपेंडंट झालं. सॉरी, हे डिपेंडंट झालं की जो काय चेहरा आहे, चेहरा हा काय शो करतो, एज शो करतो. परंतु एज जे काय तर ते इंडिपेंडंट आहे, ते त्याचे वाढतच जाईल, त्याला कशाची आवश्यकता राहणार नाही. परंतु चेहरा जो काय तर तो त्या एजवर डिपेंड करतो की चेहऱ्यावरून आपण लगेच ओळखतो की किती त्या ठिकाणी एज असेल, बरोबर. म्हणजे जी काय एज आहे तर ती आहे इंडिपेंडंट, आणि जे काही चेहरा आहे जो काय त्या ठिकाणी तो डिपेंडंट आहे. ओके, आता आपण या ठिकाणी पुढचे जे काय आहे तुम्हाला की डाटा अनालिसिस मध्ये, डाटा अनालिसिस करण्यासाठी बऱ्याच असे आपल्याला हे लागत असतात, टूल्स लागत असतात. त्याच्यामधून पाय चार्ट आहे. ओके, पाय चार्ट कसा तयार करतो हे आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. हा जो आहे हा पाय चार्ट आहे, हे तुम्ही जॉग्राफी मध्ये शिकलेला आहात. हे जे आहे तुमच्या जॉग्राफी मध्ये झालेलं आहे, आय थिंक झालेलं आहे का. हा, ओके. हा जो काय आहे तर हा आहे बार चार्ट, हे झालेलं आहे. हा, हे झालेलं आहे ना. सो आणि हा जो आहे हा हिस्टोग्राम आहे. So I am asking you, what is the difference between a histogram and bar chart? बार चार्ट आणि हिस्टोग्राम मध्ये काय फरक आहे सांगता येईल? बोला, बार चार्ट आणि हिस्टोग्राम मध्ये काय फरक आहे ते सांगा. वेट, डायरेक्ट स्लाइड शेअर होते ना. वेट, एक सेकंड. ओके, आता जो काही बार चार्ट आहे, सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बार चार्ट अँड हिस्टोग्राम, डू यू नो? सांगा मला, बार चार्ट आणि हिस्टोग्राम मध्ये काय फरक आहे ते. हिस्टोग्राम हा उंचीला कमी आहे आणि बार चार्ट हा उंचीला जास्त आहे. मी दोघं एकत्र करून देतो तुम्हाला, नेक्स्ट स्लाइड बनवतो आणि दोघंही एकत्र करतो, and then you should tell me what is the difference between bar chart and
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस तुम्ही एक्झाम द्याल तर एक्झामच्या वेळेस तुम्हाला कम्पॅरिझन माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता सांगा मला व्हॉट इज द कम्पॅरिझन. सांगा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बार चार्ट अँड हिस्टोग्राम. हा काय आहे, हा जो आहे तर हा आहे हिस्टोग्राम. हिस्टोग्राम कोणता आहे मला दाखवून देतो इथे. ओके, हा हिस्टोग्राम आहे आणि हा जो आहे इकडचा तर हा आहे बार चार्ट आहे. ओके, बार चार्ट. ओके, आता मला सांगायचे आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बोथ. सांगता येईल. हिस्टोग्राम आहे ना एकमेकाला जॉईंट आहे आणि बार चार्ट आहे ना थोडा सेपरेट वेगवेगळे आहेत. जे काही बार आहेत यांना बार असं म्हणतात. ओके, हे जे काही बार आहेत तर या ठिकाणी बघा हे सेपरेट दिसतात सेपरेट. हा बार, हे जे काही 2 बार आहेत ते वेगळे आहेत, हे 2 बार वेगळे आहेत, हे 2 बार वेगळे आहेत, हे 2 बार वेगळे आहेत. इथे जे काही बार दिसतात हे सगळेच्या सगळे कसे आहेत तर हे एकत्र दिसत आहेत. एकत्र आहेत. बरोबर. म्हणजेच काय तर ज्या वेळेस जे काही बार आहेत तर ते बार जर सेपरेट असतील तर त्यांना बार चार्ट असं म्हणतात. आणि हे जे काही बार आहेत ज्यावेळेस ते एकत्र असतात तर त्यांना काय म्हणतात, हिस्टोग्राम. हा, मी तुम्हाला विचारणार हे उद्या परत विचारेल ना मी. मला सांगायचं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बार चार्ट अँड हिस्टोग्राम. ओके, कारण की हे समजून घेणं किंवा अंडरस्टँडिंग होणं अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर आपण जो काही पाय चार्ट बघतो तर ह्या पाय चार्ट मध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला हा पाय चार्ट कसा काढला जात असतो तर हे आपण बघूया नेक्स्ट जो काही लेक्चर असेल तर त्यावेळेस. आय थिंक या 2-3 लेक्चर मध्ये या 3 दिवसात आपलं जो काही सिलेबस आहे इट विल फिनिश. ओके, तर तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला हे समजलं असेल. हो, समजलेलं आहे इथपर्यंत. Any problem? If you have any problem, then ask me question. प्रश्न विचारू शकता तुम्ही कोणत्याही जे असेल त्याच्यातून तुम्ही प्रश्न विचारू शकता. ओके, स्क्रीनशॉट काढलेले आहेत सर्वांनी. नोट्स वाचल्या का सर्वांनी. ओके, तर आपण इथं थांबूया. ओके, इथं थांबू आपण आणि उद्या परत लेक्चर आहे. उद्याचे लेक्चर आपण परत कंटिन्यू करूया. ओके, इथून कंटिन्यू करू आपण. हा, बोल. सर इंटरनल केव्हा होणार आहे? इंटरनल एक्झामिनेशन्स जे आहेत त्यांची अजून डेट फिक्स नाही. जशी ही डेट आली की आपण इंटरनलच्या आपण त्याच्या अगोदर टेस्ट घेऊन टाकू. तुम्ही टेन्शन नका घेऊ. हो सर. हा, तुमची प्रॅक्टिस साठी टेस्ट घेणे गरजेचे आहे. 4 चॅप्टर झालेले आहेत आणि हे जे काय आहेत स्क्रीनशॉट्स तुम्ही कदाचित घेतलेले असाल. ओके, ते स्क्रीनशॉट तुमच्या जवळ ठेवा. ओके, आणि नुसतं तुम्हाला कोविडची लिंक. हा, कोविडची लिंक काय झालं कोविडच्या लिंकला. सर ती लिंक क्लिक करून ते आन्सर द्यायचे होते ना त्याचे. हा, द्यायचे होते ना. रिस्पॉन्स आलेले आहेत. मी पाहिले नाही. माझ्याकडेच आहे ना ते क्विजचे पण बनवली. मीच बनवलेली आहे. मीच बनवलेली आहे ती क्विज. मी पाहतो बरं. तुम्ही सगळ्यांनी दिली का ती क्विज. हो सर. दिली आहे ना. हो सर.